नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. बघा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर आलेलो आहे आणि आपल्या अनेक सबस्क्रायबर महिला भगिनी होत्या, तर त्यांनी कॉमेंट्समध्ये पण मला टाकलं होतं की नेमकं रजिस्ट्रेशन करताना प्रॉब्लेम येत आहे, त्यानंतर लॉग इन होत नाही, तर नेमकं काय करावं. तर प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन आपण सुद्धा या ठिकाणी एकदा चेक करून बघावं. तर यासाठी मी आता ही वेबसाईट ओपन केलेली आहे. ओपन केल्यानंतर ज्यावेळेस आपण अर्जदार लॉग इन हे या ठिकाणी जे ऑप्शन आहे तर यावर जातो आणि बघतो तर काय खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे. तर बघूया आपण या ठिकाणी की हे जे अर्जदार लॉग इन आहे याला आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी जर अगोदरच जर आपण रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन तर होता येते. परंतु आपल्याला नवीन जर फॉर्म भरायचा असेल तर ज्यावेळेस आपण या ठिकाणी क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर जातो तर त्यामध्ये असं दिसून आलं. बघा, जाऊया आपण याला क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, जशी काही वरची जी काही माहिती आहे, ही जी वरची माहिती आहे ज्यावेळेस आपण ही पूर्ण भरत जातो, भरत गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली एक ऑप्शन दिसून येईल की ऑथराइज पर्सन. तर या ठिकाणी मात्र काही चेंजेस करण्यात आलेले आहे आणि ते चेंजेस कोणते, तर या ठिकाणी आपल्याला जनरल वुमेनचं ऑप्शन आता या ठिकाणी दिसत नाही. बघा, मी आपल्याला हे झूम करून दाखवतो. या ठिकाणी ही जी लिस्ट आहे तर यामध्ये बघा, सुरुवातीला जे सिलेक्ट ऑथराइज पर्सन आहे त्यामध्ये क्लस्टर रिसोर्स पर्सन आहे, अंगणवाडी वर्कर आहे, ग्रामसेवक आहे, वार्ड ऑफिसर आहे, सेतू सेंटर आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंडर गार्डन वर्कर आहे, आशा वर्कर आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर आहे, सिटी मिशन मॅनेजर आहे, हेल्प डेस्क चीफ आहे, सुपरवायझर चीफ वर्कर आहे. परंतु या ठिकाणी जनरल वुमेन म्हणजे सामान्य महिला याच्या अगोदर असं ऑप्शन होतं आणि त्यामुळं काय व्हायचं, कोणालाही या पोर्टलहून किंवा या वेबसाईटहून फॉर्म भरता येत होता. परंतु आता मात्र जनरल वुमेन किंवा सामान्य महिला हे जे ऑप्शन आहे तर तेच या ठिकाणाहून काढून टाकलेलं आहे. तर त्यामुळे अनेक महिला भगिनींची मोठी अडचण निर्माण झालेली आहे की नेमकं आता या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं तर कसं करायचं. कारण ऑलरेडी जे नारी शक्ती दूत ॲप होतं तर ते सगळ्यासाठी सोपं होतं, परंतु मागील 2 ते 3 दिवसापासून ते ॲप बंद आहे, त्याच्यावर रजिस्ट्रेशन होत नाही. त्यानंतर गव्हर्नमेंटने ही काही नवीन पोर्टल सुरू केलं होतं, नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे, पण यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येईल इथेही तो मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. आता हे नेमकं चुकून झालेलं आहे किंवा हेतुपुरस्सरपणे या ठिकाणी अशा प्रकारचा बदल केलेला आहे, तर ही मोठी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण खूप मोठ्या भगिनी या ठिकाणी सहजपणे या वेबसाईटवर फॉर्म भरू शकत आहे आणि अनेकांचे अर्ज सुद्धा अप्रूव्ह होत आहे. तर त्यामुळे होऊ तसे काही होऊ नये आणि महिलांसोबत अशा प्रकारचे अडचणी क्रिएट व्हावी, तर यासाठी तर हे जनरल वुमेनचं किंवा सामान्य महिलेचं ऑप्शन या ठिकाणाहून काढून टाकलं तर नाही ना, तर असं वाटत आहे. तर मित्रांनो, या संदर्भात ज्यावेळेस आपण आपण या वेबसाईटच्या होम पेजवर येतो आणि होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी जो आपल्याला हेल्पलाईन टोल फ्री नंबर दिसत आहे 121, तर याला सुद्धा मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता अर्धा तासापूर्वी, परंतु हा फोन सुद्धा लागत नाही. त्यामुळे नेमकं मला हेच विचारायचं होतं की बुवा, या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करत असताना जे जनरल वुमेन हे जे ऑप्शन आहे किंवा सामान्य महिला हे जे ऑप्शन आहे फॉर्म भरण्यासाठीचं, ते का काढण्यात आलं. परंतु या ठिकाणी आपल्याला सध्या तरी उत्तर मिळू शकत नाही. हा टोल फ्री नंबर या ठिकाणी लागतच नाही, अगदी स्टॉप झालेला आहे. तर याच्यावर आधारित जे काही त्रुटी नोंदवा हे दुसरं एक ऑप्शन आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणी हा व्हिडिओ झाल्यानंतर मी त्रुटी पण या ठिकाणी नोंदवतोय की नेमकं कशामुळे ते काढलेलं आहे ऑप्शन, कशामुळे ते सामान्य महिला
हे जे फॉर्म भरण्यासाठीचं जे काही ऑप्शन होतं ते का काढलेलं आहे, तर या संदर्भातली त्रुटी या ठिकाणी मी लगेच नोंदवतो आहे. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे, की मोठ्या अडचणीतून, मोठ्या परिश्रमाने अनेक महिला भगिनी रात्र-रात्र काढून या ठिकाणी कॉम्प्युटरवर असेल, लॅपटॉपवर असेल किंवा इतरांसोबत बसून ते फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही वेबसाईट दिवसात चालतच नाही. त्यामुळे रात्री 12 ते सकाळी 4-5 वाजेपर्यंत हे फॉर्म भरण्याचा प्रयत्न सगळेजण करत आहे. परंतु या ठिकाणी हेतुपुरस्सरपणे जास्त महिलांनी फॉर्म भरू नये यासाठी अनेक भानगडी या ठिकाणी होताना दिसत आहे. कदाचित हे गव्हर्नमेंटच्या लक्षात आलेलं नसावं, परंतु हे जे काही टेक्निकल या वेबसाईटवर काम करणारे, बघणारे लोकं आहे, तर ते मात्र या भानगडी तर करत नाही ना, तर अशी शंका निर्माण झालेली आहे. तरी पण तरी पण सगळ्याच महिला भगिनींचे फॉर्म भरल्या जावे आणि ते फॉर्म अप्रूव्ह व्हावे आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा व्हावा. तर यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि यासाठी मित्रांनो, आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर जास्तीत जास्त महिला भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे हा व्हिडिओ गव्हर्नमेंटपर्यंत जाईल, गव्हर्नमेंटच्या प्रतिनिधीपर्यंत जाईल आणि होऊ शकते आपल्याला एक न्याय मिळू शकेल. तर आपले हे प्रयत्न सतत सुरूच राहतील जोपर्यंत ते ऑप्शन येणार नाही आणि जोपर्यंत सामान्य महिलेसाठी हे फॉर्म भरणे सुरू होणार नाही, तोपर्यंत आपण थांबणार नाही. आपण सतत यावर व्हिडिओ आपले कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि हा प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सतत दाखवत राहणार आहे आणि अनेक अधिकारी, त्यानंतर संबंधित पालकमंत्री, त्यानंतर आमदार आणि खासदार तर यांच्यापर्यंत आपण हे सगळं इश्यू मांडणार आहे. तर मित्रांनो, बघूया आपण आणि याचं जे काही अपडेट आहे प्रकारचं ऑप्शन ज्यावेळेस परत वेबसाईटवर येईल तर त्यावेळेस आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सूचित करणार आहोत की हे ऑप्शन आलेलं आहे आणि आता आपण फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.